नमस्कार मित्रांनो, सकाळी नाश्ता वगैरे केला, मग आलो गिलास घ्यायले कारण आज आपल्या घरचा प्रोग्राम होता. निघालो काकासोबत. तेवढ्यातच काही अलग जातीचे जानवर दिसले. मग जाता जाता आम्हाला एक गाव लागलं आणि भाऊ वावराच्या रस्त्याचा व्ह्यू म्हणजे हा कायच म्हणावं. तेवढ्यातच भाऊ इकडे डेकोरेशनची तयारी चालू होती. तुमच्या भावाने थोडा हातभार लावला. आलो मग बैरम मध्ये. बैरम म्हणजे काय? बैरम म्हणजे फेमस विदर्भाचं मंदिर आहे. ज्यांना कोणाला माहिती कमेंट करा. मग जाता जाता आम्हाला खूप सारे खायचे दुकान दिसले. दोघं लटकनले ब्लॉग मध्ये घेतलं. जाता जाता गर्दी वगैरे वाढली. तुमच्या भावाकडून पायऱ्या चढणं नाही तुम्हाला तर माहिती आहे, तर या चढा लागले. मग तेवढ्यातच काय आमच्या जातीचे माणसं दिसले. त्यांना पाहून मग आलो. गर्दी बी खूप होती. मग बाबाला नमस्कार केलं, आमचे बैरम बाबा. मग दर्शन वगैरे झालं. मग तेवढ्यात हनुमान दादाचं दर्शन केलं. तेवढ्यातच आज खूप गर्दी होती, तर मग हे तालाब वगैरे पाहिलं. तुमच्या भावाने एडे चाले केले थोडेसे काही. तेवढ्यातच हा पण नव्हता ऐकत. गप्पर दाब्यान व्ह्यू चेक करू शकता किती हार्ड व्ह्यू येत आहे. आलो मग जत्री वगैरे फिरायली. अगर तुम्ही म्हणता नाही मटके खायचे तर याच्यात बनते नॉनव्हेज वगैरे. मग आलो आपल्या प्रोग्राम पाशी. तेवढ्यातच पाहिलं तर इथं पाणी वेस्ट करणं चालू होतं. मग फॉलोअर्सला ब्लॉग मध्ये घेतलं. मग तुमच्या भावाने आईस्क्रीम घेतली, गप्पन खाऊन घेतली. तुमचा भाऊ मग डबल आला, जत्री फिरायले. मग हा छोटा डॉन माहित नाही सगळ्यांना इम्प्रेस करत होता. मग तेवढ्यातच पाहिलं ते अडी खेळत होत्या. मग आलो ज्यूस प्यायला. ज्यूस वगैरे घेतलं. तुमच्या भावाने इकडं तिकडं पाहिलं, गप्पन पिऊन घेतलं. मग ज्यूसनं मन नाही भरली तर आईस्क्रीम घेतली. पाहू शकता मित्रांनो कसं नॉनव्हेज बनवत आहेत. अगर तुम्हाला पण खायचं आहे तर या बैरामला. मग तुमच्या भावानं एक गॉगल घेतला, कसा दिसतंय सांगा. मग घरी वगैरे आलो, शॉपिंग चेक करत होतो. तुमच्या भावाने एक वॉच घेतली, कसं दिसतंय सांगा बरं.